किती तुम्हाला खाली 100 अंडरलाईन्स करायचे असतील तरी करा, पण हा शो स्क्रिप्टेड नाही. दिशा दाखवणारा नाही. ते जनरल नियम आहेत की बाबा घरामध्ये अपमानास्पद शब्द वापरायचे नाहीत किंवा हिंसा करायची नाही, घर स्वच्छ ठेवायचं. हे बेसिक नियम आहेत की आम्ही कुठलीही टीम बनवण्याच्या उद्देशाने ती टीम बनलेली नाही. बरोबर. ती टीम आपोआप बनली विचारांनी. होय. साधारण सिमिलर विचारांची लोक एकत्र आली आणि आपोआप त्यांच्यात कनेक्शन निर्माण होऊन तो एक ग्रुप आपोआप तयार झाला. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. कलर्स मराठी वाहिनीवर ह्या आधीचे बिग बॉसचे जे सीझन आले ते खरंच खूप चांगल्या दमदार पद्धतीने वाजले गाजले, त्याची खरंच खूप जास्त चर्चा झाली. पण या सीझननी त्याच्या आधीचे जेवढे सीझन होते त्याचा TRPचा उच्चांक पूर्णपणे गाठला आहे, पूर्णपणे मोडीस काढला आहे. याचं कारण म्हणजे घरामधले असलेले सदस्य तर आहेच आहेत, रितेश दादाचा भाऊचा धक्का हा आहेच आहे, पण ह्या घरामध्ये जे सदस्य राहतात ना त्यांच्या आतमधली केमिस्ट्रीसुद्धा तेवढीच चांगली आपल्याला बघायला मिळते. आपण बघत आहोत काही कारणामुळे किंबहुना वोट्स कमी मिळाल्यामुळे काही सदस्य घरातून बाहेर आलेले आहेत, पण हे बाहेर आल्यानंतरसुद्धा तेवढीच चर्चा आत्तासुद्धा त्यांच्यासोबत होत आहे, त्यांचीसुद्धा चर्चा आतमध्ये होत आहे. त्यामधलाच एक सदस्य निखिल माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी किती बरं वाटतंय झोपून मस्तपैकी भाई, आपल्याला आराम करायला मिळालं, काय सांगशील? झोप चांगली झाली आहे, डेफिनेटली चांगली झाली आहे. आणि सकाळी जे गाणं वाजतं ते वाजलं नाहीये. ते वाजलं नाही आहे, त्यामुळे नाही, मिक्स्ड फिलिंग आहे ॲक्च्युली. म्हणजे चांगलंही वाटतंय, वाईटही वाटतंय, दोन्ही वाटतंय. कारण ते गाणं वाजल्यानंतर एक काय म्हणतात, चला दिवस सुरू, आजचा बिग बॉसच्या घरातला दिवस सुरू. आणि मग ते उठा, मग त्या सकाळच्या ड्युटीज, मग ते ब्रेकफास्ट, मग त्याच्यानंतर आवरायचं, मग टास्क असतात, मग त्याच्यामध्ये वादविवाद, मतभेद ते तर चालूच असतं. त्यामुळे हे सगळं त्याच्या सगळ्याची सुरुवात त्या गाण्यापासून असते. ते गाणं आता नाही आहे, त्याच्यामुळे एक काय म्हणतात त्याला, चांगलंही आहे वाईट आहे, दोन्ही आहे. ते मिस पण करतोय, पण ते नाही आहे. आता त्यातनं आता एक नॉर्मल आयुष्य आहे, ह्याचा आनंदही आहे, सगळंच आहे, मिक्स्ड आहे खूप ते. बरं, तर याआधी ना आम्ही योगितासोबत सुद्धा गप्पा मारल्या, तिलासुद्धा मी एक प्रश्न विचारला, तोच प्रश्न मला तुला विचारायला आवडेल. प्रेक्षक जेव्हा बाहेरून आपला शो बघत असतात किंवा सोशल मीडियावर कमेंट्स करत असतात, तेव्हा त्यांच्या प्रत्येक 2-3 कमेंटनंतर एक कमेंट असतं की अरे शो स्क्रिप्टेड आहे रे, हे सगळं स्क्रिप्टेड असतं रे, हे असंच असतं. मला तुला विचारायला आवडेल, काय उत्तर आहे प्रेक्षकांसाठी? खरंच स्क्रिप्टेड आहे की नाही, की बाबा जे तुम्ही बघताय ते तर काहीच नाही आहे, कारण का आम्ही फक्त एका तासाचा एपिसोड बघत असतो. काय सांगशील त्याबद्दल? करेक्ट. स्क्रिप्टेड तर अजिबात नाही आहे हा शो. लक्षात ठेवून आहे का? म्हणजे किती तुम्हाला खाली 100 अंडरलाईन्स करायचे असतील तरी करा, पण हा शो स्क्रिप्टेड नाही. हा खूप फ्री फ्लोईंग आणि आपल्याला हवा तसा वळणारा शो आहे. खेळातले सदस्य बेसिकली जबाबदार आहेत तो शो कसा पुढे जातोय ह्याच्यावरती, कारण ते कसे वागणार आहेत, ते कसे खेळणार आहेत, काय बोलणार आहेत, हे कोणीच तुम्हाला सांगत नाही. हे आपण ठरवायचं आहे, आपला खेळ खेळायचा आहे, कोणी आपल्याला सांगणार नाही आहे. आणि जे काही नियम आहेत ते नियम तर फॉलो केलेच पाहिजेत, पण कुठलाच नियम असा नाही आहे की जो खेळाला दिशा दाखवणारा नाही. ते जनरल नियम आहेत की बाबा घरामध्ये अपमानास्पद शब्द वापरायचे नाहीत किंवा हिंसा करायची नाही, घर स्वच्छ ठेवायचं. हे बेसिक नियम की जे आपल्या रेग्युलर आयुष्यात सुद्धा वापरतो आणि आचरणात आणतो, असेच नियम आहेत ते. आणि आपल्याला आपल्या आयुष्यात कसं आपल्याला कोणी कसं वागायचं, काय करायचं सांगत नाही, तसंच त्या घरातही कसं वागायचं, काय करायचं हे कोणी सांगत नाही. बरोबर. ते आपले स्वतःचे निर्णय असतात, आपले स्वतःचं स्वभाव असतो, आपली पर्सनॅलिटी असते की जी आपली दिसते. आणि लोकांनाही तेच बघायचं आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. बरं, तर जसं तू बोललास की लोकांना सुद्धा तेच बघायचं आहे की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. काय सांगशील, ह्याच्या आधी सुद्धा बाकीचे जे कलाकार होते किंवा जे सदस्य होते त्यांच्यामधल्या काही सदस्यांना तू बाहेरसुद्धा भेटला असशील, योगिताला, जान्हवीला, पॅडी दादाला वगैरे सगळ्यांना भेटही झालीच असेल. तोच स्वभाव घरामध्ये सुद्धा तसाच आहे अजूनपर्यंत, की असं होतं का कधी कधी अरे हा तर असा होता, ही अचानक एवढा ड्राफ्टिक चेंज कसा आला? काय सांगशील त्याबद्दल? घरातल्या सदस्यांपैकी मला वाटतं योगिता आणि जान्हवी ह्या दोघीच अशा ज्यांना मी घराबाहेर पर्सनली भेटलो होतो. कलर्स मराठी अर्थात आमचे तिघांचेही शो एका वेळी सुरू होते कलर्स मराठी, त्यामुळे इव्हेंटच्या दरम्यान किंवा ह्याच्याच भेटणं व्हायचं. पण खूप जवळची ओळख माझी दोघींचीही नव्हती.
त्यांचे स्वभाव त्यांच्याबद्दल मला फार माहीत नव्हतं, पण येस भेटलो होतो, बोलणं झालं होतं, कॉन्व्हर्सेशन झालं होतं, त्याच्यामुळे बेसिक ओळख होती की कोण काय आहे काय आहे ते. आणि घरात गेल्यानंतर मी हे योगिता आणि जान्हवी दोघांनाही हे बोललो होतो की म्हटलं तुम्हीच दोघी अशा आहेत की ज्यांना मी घराबाहेर पर्सनली भेटलोय. आणि आता सुरुवातीला बोललेलं सुद्धा की अरे कलर्सची माणसं आली माझी करून असं एंट्री घेतलेली तेव्हा की कलर्सचे आपली फॅमिली मेंबर्स आले आलेत. होय, असं मला वाटलं. आणि मला खरंच छान वाटलं की तुम्ही घरात आहात की दोघींना की ज्यांना मी आधी भेटलेलो आहे अशा 2 व्यक्ती घरात आल्या आहेत, त्याचा मला खरंच आनंद आहे. हे मी त्या दोघींनाही बोललो होतो. आणि त्यापैकी योगिताबरोबर तर माझी खूप चांगली मैत्री झाली, खूप सुंदर आमची मैत्री झाली आहे, खूप छान कनेक्शन आहे आमचं. दुर्दैवाने जान्हवीबरोबर तेवढं कनेक्शन होऊ शकलं नाही, पण हरकत नाही, होतं, गेमचा भाग आहे. बरं, तर जसं आम्ही बघतोय की टीम ए टीम बी पहिल्याच दिवसापासून आम्हाला बघायला मिळाले की काही माणसं टीम एमध्ये ते एमध्येच आहेत, काही माणसं टीम बीमध्ये ते बीमध्येच आहे. पण एक कलाकार म्हणून आणि सदस्य म्हणून तुला किती हे योग्य वाटतं की टीम ए आणि टीम बी असणं किंवा घरामध्ये 2 भाग असणं हे त्या शोसाठी आणि त्या खेळासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे की टीम नसून सुद्धा आपण हा शो चांगल्या पद्धतीने खेळू शकतो? काय सांगशील त्याबद्दल? आमची टीम म्हणजे टीम बी बद्दल मी जास्त बोलू इच्छितो की आम्ही कुठलीही टीम बनवण्याच्या उद्देशाने ती टीम बनलेली नाही. बरोबर, ती टीम आपोआप बनली विचारांनी. होय, साधारण सिमिलर विचारांची लोक एकत्र आली आणि आपोआप त्यांच्यात कनेक्शन निर्माण होऊन तो एक ग्रुप आपोआप तयार झाला. तो इंटेन्शनली तयार झालेला ग्रुपच नाही आहे. बरोबर, तो खूप अनइंटेन्शनली रँडमली ऑर्गॅनिकली झालेला एक ग्रुप आहे. नक्कीच. की ज्यांना साधारण सिमिलर विचार आहेत आपले एकमेकांचे. त्यामुळे जो एक कनेक्शन निर्माण होतं. कारण त्या घरात ना तुम्हाला जर का मित्र नसतील, तुम्हाला जर का तुमचे जवळची माणसं तुमची नसतील, तर कदाचित तुम्हाला खेळणं अवघड जाऊ शकतं असं मला वाटतं. नक्कीच. त्यामुळे तुम्हाला एखाद्या कनेक्शनची आधार नाही, पण एक आपली व्यक्ती असावी, आपला एक मित्र असावा, आपली एक मैत्रीण असावी, कोणीतरी असावं की उद्या काही वाटलं, काही घरच्यांची आठवण आली, काय आली, तर ॲटलिस्ट व्यक्त होण्यासाठी कुठली तरी व्यक्ती पाहिजे ना. बरोबर. त्यामुळे तशी व्यक्ती प्रत्येकासाठी असावी असं मला वाटतं. त्यामुळे बाकी टीम ए टीम बी कदाचित पुढे जाऊन टीम सी पण होईल, 3 टीम होतील, 4 टीम होतील, ते काहीच सांगू शकत नाही आपण. मी असं सांगितलं स्क्रिप्टेड काहीच नाही आहे. बरोबर. त्यामुळे कदाचित काही टीम्सच राहणार नाहीत, सगळेच इंडिव्हिज्युअल खेळतील, काही होऊ शकतं, पुढे होऊ शकतं. कारण का आम्ही आता बघतोय की आम्ही आता प्रोमोसुद्धा बघितलं, जे प्रोमोमध्ये टीम एमध्ये सुद्धा थोडंफार खटके उडत आहेत, टीम बीमध्ये सुद्धा थोडेफार खटके उडत आहेत. जे गेल्या आठवड्यामध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये मी बघितलं की अभिजित दादाबद्दल सुद्धा काही लोक असे बोलले की जो बोलले की माझी माणसं माझा असं काय विचार करायचं मला कळत नाही आहे. काय सांगशील की जेव्हा आम्ही बाहेर बघून तर आम्ही सोशल मीडियावर वगैरे आम्ही ज्या पाहिजे तो प्रेक्षक हा कमेंट करत असतो, पण तिकडे गेल्यावर फिजिकली माणूस हा किती स्ट्रॉंग असला पाहिजे, त्यातल्या त्यात मेंटली त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे का फिजिकली असण्यापेक्षा? डेफिनेटली तुम्ही मेंटली इमोशनली स्ट्रॉंग असणं हे खूप जास्त गरजेचं आहे तुमच्या फिजिकल स्ट्रेंथपेक्षा. कारण फिजिकल स्ट्रेंथ ही तुमच्या हातात नाही आहे. एखादा असतो माणूस स्ट्रॉंग, एखादा माणूस नसतो स्ट्रॉंग. बरोबर. पण मेंटली तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवू शकता, तुम्ही कणखर होऊ शकता. आणि तसं व्हायलाच पाहिजे त्या घरात राहायचं असेल. कारण त्या घरात कलह आहे, त्या घरामध्ये वाद आहेत. आणि वाद कोणाला आवडतात? कोणालाच नाही आवडत. कोणालाच वाद घालायला आवडत नाही. प्रत्येकाला एक आनंद हवा आहे, समाधान हवं आहे, शांतता हवी आहे. पण ती त्या घरात नाही मिळणार प्रत्येक वेळेला तुम्हाला. त्यामुळे तुम्ही स्वतःला जर का मेंटली स्ट्रॉंग केलं तर तुमचा फायदा आहे त्या घरात. अगदीच. बरं, तर जसं तू बोललास की घरामध्ये जायचं असेल किंवा घरात राहायचं असेल तर तू जेवलास की मेंटली स्ट्रॉंग राहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे फिजिकली स्ट्रॉंग असण्यापेक्षा. जेवढे पण कलाकार होते, जेवढे पण सदस्य घरामध्ये आहेत आता, जे तुझ्यासोबत बी टीम ए टीममधल्या काही सदस्यांसोबत सुद्धा तुझा चांगला रेपो जुळला, जो आम्ही बघितला सुद्धा टास्कच्या संदर्भात, किंवा तू सगळ्यांसोबत मिसळून असायचा, फक्त एकाच टीममध्ये नाही तर प्रत्येकांसोबत तुझ्या गप्पा सुरू असायच्या. कोणाला जास्त मिस करशील किंवा कोणाला तुला इन फ्युचर कोणत्या सदस्यासोबत काम करायला आवडेल, किंवा चल भले तो कसा असू दे पण हा माणूस काम म्हणून आणि को आर्टिस्ट म्हणून खरंच खूप चांगला आहे, काय सांगशील त्याबद्दल? घरात माझं इक्वेशन मी प्रत्येकासोबत चांगलं ठेवलं. कारण म्हणजे
तो अगेन ते काही स्ट्रॅटेजी किंवा गेमचा भाग नव्हताच. माझा स्वभावाचा भाग होता की कोणाचा अपमान करायला मला आवडत नाही. ॲक्च्युली निखिलचा स्वभाव हा आहे, कारण का ह्याच्या आधी सुद्धा मी तुला भेटलोय, तुझा पण तो एक तुझा स्वभाव आहे की भाई ठीक आहे ना, तू छोटा आहेस मोठा आहेस पण आपण सोबत राहूया, सारखे राहूया असं. हां म्हणजे एखाद्याला घालून पाडून बोलण्यात काय अर्थ आहे. बरोबर बरोबर. ठीक आहे, तुझं एखादं मत असेल जे मला नाही पटणार, माझं मत कदाचित तुला नाही पटणार. माझ्यात आणि आर्यात सुद्धा अशा काही गोष्टी घडल्या की तिचं मत मला पटत नव्हतं, माझं मत तिला पटत नव्हतं, पण आम्ही कधी एकमेकांचा अपमान नाही केला. हो हो अगदीच. आम्ही एकमेकांची मतं आमची क्लॅश झाली, आमचे आर्ग्युमेंट्स झाले आणि ते आर्ग्युमेंट्स एका पॉईंटला रिझॉल्व्ह पण झाले. बरोबर. माझं मत आहे की जर का तुम्हाला आर्ग्युमेंट्स करायचे, तुम्हाला वाद होऊ शकतात, करावेत वाद, आपल्या मतावरती ठाम राहिलंच पाहिजे, पण समोरच्याचा अपमान करणं हे मत मांडणी कशी असू शकते. बरोबर बरोबर. मत मांडणी ही मत मांडणी स्वार्थीपणा होऊ शकतो असं बोला काय हरकत नाही. त्याच्यात आता तू घाणेरडा आहेस हे मत नाही, हा अपमान आहे. बरोबर बरोबर. पण तू जे वागला आहेस ते मला पटलं नाही आहे, हे मत आहे, हे मत आहे. Yes. हा अपमान नाही आहे, हा फरक आहे. येस येस येस. आणि त्या घरात मत मांडलं जावं, अपमान होऊ नये कोणाचा, क्या बात आहे, क्या बात आहे. कोणाचाही, ना टीम एचा ना टीम बीचा. नाही खरंच खूप भारी वाटतं. मला एक शेवटचा प्रश्न तुला विचारायला आवडेल की वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये पुन्हा एकदा निखिल दामलेला जर घरी जायला मिळालं तर निखिल दामले जाईल, आणि जर गेला तर निखिल दामलेची स्ट्रॅटेजी काय असेल, स्ट्रॅटेजी बोलण्यापेक्षा काय वेगळा बदल घेऊन तो घरामध्ये जाईल? मी जसा आहे तसा आहे. येस. मी पहिले 3 आठवडे जसा होतो तसाच आहे, आणि मला जर का पुन्हा वाईल्ड कार्ड म्हणून जाण्याची संधी मिळाली तरीही मी जसा आहे तसाच राहील. क्या बात आहे, क्या बात आहे. माझा स्वभाव जो गेल्या 26 वर्षात बदलला नाही, तो असा लगेच तसं लगेच बदलूच शकत नाही. ते फेक होईल आणि 2 दिवसात माझे सगळे मास्क हे गळून पडतील आणि नंतर पुन्हा जसं आहे तसंच समोर येणार आहे. नक्कीच. त्यामुळे त्या घरात खरंच मीच काय, कोणीच फेक नाही करू शकत. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास इथे थांबतो मी. येस. खरंच खूप धन्यवाद लेट्स अप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि तुझ्या आत्तापासून नवीन जो प्रवास सुरू होणार आहे, एक नवीन टर्निंग पॉईंट सुरू होणार आहे, त्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.